हे थोडंसं कुठेतरी समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. सदा सरवणकरांचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. विद्यमान आमदारांना 2 कोटी निधी मिळतो, मात्र मी आमदार नसताना मला 20 कोटी निधी मिळतो आणि यामुळे सध्या एक तर लोकांनी त्यांना नाकारलं असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शनमध्ये आणि तिथं त्यांना 20 कोटी निधी दिला जातो कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही 2 कोटी देता. मग कुठेतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्वाची नाही. आमचे पाया जो पडतो, आम्ही म्हणेल ते काम जो करतो, आमचे आदेश जो पाळतो, आमच्यासमोर जो झुकतो त्याला आम्ही निधी देणार. पण जो सामान्य लोकांच्या बाजूने लढतो आणि लोक ज्याच्या बाजूने राहतात त्याला 1 रुपया देणार नाही. जशी परिस्थिती मुंबईमध्ये असणाऱ्या त्या मतदारसंघाची आहे तसंच काहीतरी परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. मी तर हजारो कोटीची कामं महाविकास आघाडीमध्ये आणली, पण दुर्दैव असं की माझ्या विरोधात पडले आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून राम शिंदे सरांना तिथं MLC पद दिलं. दुसऱ्यांदा ते पडले, ते रडले, त्यांना तिथं सभापती बनवलं आणि मग त्यांचं जे काय ऐकलं जातं, एक तर विकास निधी काहीच आणत नाहीत पण आलेला निधी तिथं थांबवतात. तर प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे. आता बुलढाण्याचे एक महाशय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.